नेपाल. हे गुड मॉर्निंग सगळ्यांना. हर हर महादेव. आपण आहोत काठमांडू सिटीमध्ये. तुम्ही बघताय फोटो वगैरे काढतो आम्ही. काठमांडू सिटी आम्ही फायनली आज सोडतोय. आज सेकंड थर्ड डे नेपाळमधला. तिसरा दिवस. ठीक आहे, आपल्याला जास्त काय आवडलं नाही. आहे सगळं छान, फक्त लुटमारी. टुरिस्ट बोलला, इंडियन टुरिस्ट बोलला की लुटमारी चालू करतात. आपली बस की बात नाही आहे. पैशाचा विषय नाही आहे, पण त्यांचा जरा इगो वेगळाच आहे. खतरनाक इगो. रूल्स रेग्युलेशन आपल्यासाठी थोडेसे वेगळे, म्हणजे रूडली वागतात आपल्यासोबत ते. त्याच्यामुळं काठमांडू सिटी सोडतोय आजच. 7 दिवसाचा बन्सल बनवला होता आपण. 6 दिवसाचा बनवला होता बन्सल. तरी आपण आजच तिसऱ्याच दिवशी निघतो इथं. बस झाला काठमांडू. आपल्याला मेन होता पशुपतीनाथ टेम्पलचं दर्शन करणं. पशुपतीनाथांचं दर्शन झालेलं आहे आपलं कालच. त्याच्यामुळे आज आपण निघतोय इथून काठमांडू सिटीमधून निघतोय आपण आज. आणि आपण जाणार आता अयोध्येला. बघूयात कुठपर्यंत पोहोचतोय. गोरखपूर वगैरे इथे स्टे करावा लागेल कदाचित. तर आम्ही निघतोय. प्रतीक भाई रस्त्या वगैरे फोटो काढतायत. मस्त फोटो वगैरे काढतो इथं आणि निघतो आम्ही इथून. चलो इथून निघतो आहे आम्ही. तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास. ही बघा गँग आमची इथे जायला. ही बघा आमची गँग तयारी झाली. फुल सेटअप एकदम लागलेला आहे. आम्ही निघतोय आता इथून गोरखपूरसाठी, किंवा अयोध्येला पोहोचण्याचा प्रयत्न करू, पण पोहोचू असं वाटत नाही आहे. म्हणून आम्ही गोरखपूर वगैरे या साईडला वस्ती करणार आहे UPमध्ये. चलो दाखवतो तुम्हाला पुढचा प्रवास कसा आहे. आणि नेपाळबद्दल जेवढी बुराई करता येईल तेवढी करणार कारमध्ये बसून जाता जाता रस्त्याला. थोडेसे फुटेज वगैरे दाखवताना तुम्हाला. आणि बघा आपले ड्रेसिंग. असं वाटलेलं थंडी वगैरे वाजेल, पण इकडे काय नाही, तेवढं काय नाही, विषय नाही. फक्त लोक खराब भेटले नेपाळमध्ये. पूर्ण इंडियामध्ये एक पण नाही खराब भेटले. 1-2 भेटले, पण नेपाळमध्ये 100 पैकी 80% लोक आपल्याला खराब. व्यवहार खराब, बोलणं खराब, एकदम थर्ड क्लास लोक ही साली. चिंगचोंग चांगचोंग. चलो भेटूयात पुढे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. काठमांडू सोडतो. काठमांडू मधून निघतोय आपण. आज निघालोय. आपण बिग मार्ट मध्ये आलोय नेपाळच्या. काहीतरी ट्रॅव्हल मध्ये खायला चिवडा वगैरे, फरसाण काहीतरी घेऊयात. दाखवतो तुम्हाला नेपाळचा बी मार्ट. आपल्यासारखं आहे. भाज्या बिज्या फ्रेश एकदम. खतरनाक भारी वास सुटले फळांचा. चिवडा कुठल्या साईडला. इथे बघा बी मार्ट मध्ये सगळं स्टॉक. काय पाहिजे सगळं आहे बी मार्ट मध्ये. आपल्याकडे बी मार्ट मध्ये ठेवला तर राडं होतील. डी मार्ट मध्ये आपल्या ठेवलं तर राडं होतील. फरसाण अरे भेटला. बघ यो चिवडा आहे बघ. मेन पंचरत्न. अरे तो भारी आहे. तो जेव ना कवरेला ते तर बघ. एकच बसवल मस्त. योच जेव आपण. सगळं आहे. निंबू भुजिया, आलू भुजिया सगळं आहे बघा इथं. एक्सक्यूज मी, कोण आहे? वेफर पॅक करून ठेवले. आपलेच सडक आहे. पिस्ता बिस्ताचे. ठीक आहे. बीमारचा शूट केला तेव्हा तो बोलतोय की शूट घेऊ नको, लेना मना आहे. हे चिवडा घेऊया. हा भारी लागते. चिवड्याचे पॅकेट्स वगैरे घेतलेत. आता हे बघा कोक हे वगैरे घेतो. काहीतरी कोल्ड्रिंक्स घेऊ. फायनली आमची बीमार्टची शॉपिंग झालेली आहे. फरसाण, चिवडा बिवडा आणि स्प्राईट घेऊन चाललोय आम्ही. निघतोय. मध्ये रस्त्याला खायला भूक लागते. कुठं पण आपल्याला हॉटेल वगैरे नाही भेटला किंवा व्यवस्थित
दिसला नाही काही खायला तर लगेच आपले चिवड्याचे पॅकेट फोडायचे, गाडीतच चालू खाना पिना. हे देखो हो गया शॉपिंग. सबस्क्राईब करा ना भाई. चलो निघूयात पुढे. आता आपल्याला इथून डोंगरच लागणार आहेत, सगळे घाट लागणार आहेत. आलेलो त्या रस्त्यानेच जाणार आहोत आपण. वटाने दे. खाली बघा किती मोठे डोंगर आहेत आणि अजून वर पण तेवढेच मोठे डोंगर आहेत. हा घाट चढायचा आहे अजून. हा बघा हॉटेलच्या समोरचा नजारा. भरपूर फॉग आहे समोर. हाय हाय समोर फॉग आहे. दाखवतो तुम्हाला समोरचा एरिया पूर्ण. हा रस्ता बघा. हा रेस्टॉरंट आहे हॉटेल स्वागतम. छान हॉटेल आहे. व्हेज थाली 220ला नेपाली करन्सीमध्ये. हे बघा धुका पडलाय भरपूर. हॉटेलच्या मागचा नजारा दाखवला तुम्हाला. तिथे ऊन पडला होता काही ठिकाणी. हे बघा धुका धुका. छान आहे क्लायमेट. छान आहे इथे. फिरण्यासारखं पण आहे. बट काठमांडू सिटीमध्ये गेल्यानंतर जे हॉटेलवाले तुमच्यासोबत वागतील सगळेजण फसवण्याच्या म्हणजे याच्यात असतात. फसवायला रेडीच असतात. तुम्ही कधी येताय हॉटेलमध्ये गेल्यावर सांगतील एक आणि करतील एक. आपली कंपनी चाय पिते. चाय 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 पत्याबाई चाय 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 लवर. चाय लवर याला 2-3 चाय दिले ना जेवत पण नाही. चाय लवर आणि चायवाली एक नंबर चाय. मस्त आहे रेस्टॉरंट. छान पूर्ण. ही बघा आपली गाडी जिने आपली पूर्णपणे साथ दिली नेपाळपर्यंत. आता रिटर्न घरी पोहोचवणार आपल्याला एकदम सुखरूप. फायनली आपलं जेवण झालंय. निघालो अयोध्येच्या रस्त्याला. नेपाळमध्येच आहोत. अजून क्रॉस नाही केला नेपाळ बॉर्डर. इंडियामध्ये अजून पोचलो नाही आपण. जेवलो निघालो. फॉग लागलाय आपल्याला मस्त. छान असा फॉग आहे. AC बंद करून मस्तपैकी आनंद घेतो वातावरणाचा. छान आनंद घेतो. इथे थांबाची तर काय आपली इच्छा नव्हती, पण तुम्हाला नजारा दाखवण्यासाठी थांबलोय. ही बघा नदी. बघा नदी खतरनाक. नजाराच एकदम कडक आहे. वातावरण इकडचा एक नंबर खतरनाक. भारी 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 लय भारी. नदी डोंगर सगळा भारी आहे इकडं. फक्त हॉटेलवाले जाम खराब आहेत. खराब. आता यो दगड पडला ना तर ते दाबेली माहिती ना, दाबेली पावभाजी तसा सगळा कार्यक्रम. नाही सुमोवालं बघा तुम्ही. सुमोवालं यांना तर ब्रेकच नाही यांच्या गाडीला. त्यांना टन 10-12 जण बसवतात. हा सांगता नाहीये तिचा. सगळ्या लँडस्लाईड इथे चालूच. ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी लँडस्लाईड. मग या घेतला ना याक
या भयानक आहे या चीज अशीच मधी मधी दगरा सगळी कर नजारा सुपर छान नदी बघा तुम्ही सगळं ओके मध्ये आहे, सगळं ओके मध्ये. ब्रिज वर चाललोय आपण बघूयात कसा असते ब्रिज यांचा नदी पार करण्यासाठी बनवलाय. त्या साईडला थोडी लोकवस्ती आहे. आवाज येते ही बघा नदी. त्या साईडला थोडी लोकवस्ती आहे आणि हा ब्रिज. फ्लॅग वगैरे यांचे भरपूर सगळ्या ठिकाणी. काय असते काय माहिती लिहिले का त्याच्यावर काहीतरी. मस्त व्ह्यू आहे मस्त चांगला. तिकडे उतरलेत पोहायला लोक हे बघा. पावसाचे थेंब बघा. पाऊस आलाय थोडा थोडा. पावसाचे थेंब दिसतात का डायरेक्ट आपल्या अंगावर ढगांच्या. चौघांचा फोटो दे ना. नेपाल नेपाल नेपाल. फायनली आपण नेपाळचा लास्ट चेकपोस्ट क्लिअर केलाय. आता चाललोय आपण. इंडियाची बॉर्डर आहे 2 मिनिटात इंडियाची बॉर्डर येईल. मग आपण निघू पुढच्या मार्गाला. यूपी मध्ये जाऊ गोरखपूर नाहीतर डायरेक्ट अयोध्या. जे पॉसिबल असेल ते रीच करू आणि स्टे करू. फायनली बाय बाय नेपाल. बघते बघा. नेपाळमधनं इंडियामध्ये आलेलो आहोत. नेपाळ बॉर्डर क्रॉस केली इंडियामध्ये आलो. आता आपल्याकडे जी नेपाळची करन्सी उरलेली आहे ती आपण इंडियन रुपीजमधनं करून घेऊ कन्वर्ट करून घेऊ इंडियन रुपीजमध्ये. आणि त्याच्यानंतर जाऊ आपण मग पुढचा प्रवास करू. यूपीला चाललो आहे अयोध्येला. त्याला आधी करन्सी चेंज करून घेऊया. बोल ना मजा आहे. फायनली आपण करन्सी चेंज केली आहे. 6,700 रुपये त्यांना दिले. तेव्हा आपल्याला त्यांनी 3800 रुपये रिटर्न दिलेत. 3860 एवढे पैसे त्यांनी रिटर्न दिले. म्हणजे अर्धे पैसे झाले डायरेक्ट आपले. अर्ध्यापेक्षा थोडे जास्त. चला आपण आता निघूयात पुढे. कवर पैसे जाऊन बसले बघा. आपले घर मर्डर करून पलवतील यावर पैसे ठेवून कोणी बसला ते. करन्सी चेंज करतो हा आपण. आला इकडे आलात तर करन्सी चेंज करायची असेल तर असे असतात रक्सोलच्या बाउंड्रीवर.